22 तास विसर्जन मिरवणूक त्यानंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर सकाळी 8 वाजता आला, पण बरेच तास राजा चौपाटीवर अडकून पडला होता. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक आक्षेप नोंदवले गेले. शेवटी 33 तासानंतर राजाचं विसर्जन विधिवत झालं, पण यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चला, विसर्जनाच्या वेळेस नेमकी काय समस्या उद्भवली होती आणि याआधीचे लालबाग राजा मंडळ आणि काही वाद तेही पाहूयात. सुरुवातीला लालबागचा राजा मंडळाची थोडक्यात माहिती घेऊयात. लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन 1934 साली झाली. सध्या अस्तित्वात असलेले बाजार इथंच कायमस्वरूपी बाजार व्हावं यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार हा या ठिकाणी कायमस्वरूपी बांधण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी या जागेचे मालक रजब अल्ली तय्यब अली यांनी आपली जागा बाजारासाठी दिली. त्यानंतर 1934 साली होडी वळवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात श्रींची स्थापना झाली. येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्त ही प्रसिद्ध झाली. तेव्हापासून राजा हा नवसाला पावणारा अशी ख्याती पसरली आणि प्रचंड प्रसिद्धीला हा राजा आला. 14 फुटांची ही मूर्ती अनेकांची फेवरेट झाली, पण प्रसिद्धीसोबत वादही या मंडळाला चिपकले. आता विसर्जनाला उशीर का झाला, तर त्याचं पहिलं कारण सांगितलं गेलं भरतीचा अंदाज आला नाही, आणि दुसरं नवीन अत्याधुनिक तराफा गुजरातमधून आणला होता. त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं. त्यामुळं स्थानिक कोळी बांधवांनी मग यावर्षी विसर्जनामधून काढता पाय घेतला. दरवर्षी वाडकर बंधू हे कोळी बांधव दरवर्षी विसर्जन करतात. हेच कोळी बांधव निर्विघ्नपणे राजाचं विसर्जन करतात. त्यामुळं प्रश्न उपस्थित होत नव्हते. मंडळाला भरतीचा अंदाज का आला नाही हा प्रश्न मात्र यावेळेस उपस्थित झालाय. आणि तराफा गुजरातमधून जरी आणला होता तरी स्थानिक कोळी बांधवांना विश्वासात का घेतलं नाही हाही प्रश्न आहे. आता चला, काही जुने वाद आहेत ते पाहूयात. मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा मंडळाला 2010 मानवाधिकार आयोगानं VIP दर्शनाच्या माध्यमातून सामान्य भाविकांमध्ये भेदभाव केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. 2010 मध्ये ही पहिली नोटीस पाठवली होती. या व्यवस्थेमुळे सामान्य भाविकांना रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं लागतं, तर काही VIPना लवकर दर्शन मिळत होतं. आणि लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते सामान्य भाविकांना जी वागणूक देतात त्यावरूनही अनेकांनी संताप व्यक्त केला होता. सामान्य गणेश भक्तांना मारहाण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचेही प्रकार घडलेत. यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्येही मानवाधिकार आयोगानं याच विषयावर पुन्हा एकदा मंडळाला नोटीस बजावली आहे. दुसरा वाद होता 1934 मध्ये मच्छीमार समाजानं आणि आसपासच्या व्यापाऱ्यांनी ही मूर्ती स्थापन केली. या गणपतीनं मच्छीमारांच्या नवसाला पावल्यामुळं नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून मूर्त प्रसिद्ध झाली आणि लाखो भाविक या बाप्पाच्या दर्शनासाठी येऊ लागले. पण त्यानंतर कोळी बांधवांना या मंडळापासून दूर केल्याचाही आरोप झाला. त्यामुळं स्थानिक कोळी बांधव नाराज झाल्याचीही चर्चा होती. तिसरा वाद, जो फक्त लालबाग राजाच नाही तर सगळ्याच मंडळाबाबत घेतला जातो, तो म्हणजे पारंपरिक मातीच्या आणि POPच्या मूर्ती विसर्जनामुळं होणारा पर्यावरणाचा ऱ्हास. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. काही पर्यावरणवादी आणि संस्था पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी आग्रही आहेत. मात्र लालबाग राजा मंडळ अनेक सामाजिक उपक्रमही राबवतं, हेही नाकारता येणार नाही. आणि शेवटी काय, एखादा गणाधीश प्रसिद्धीला आला की तिथे गर्दी होणं साहजिक आहे. अशीच गर्दी पुण्यामध्ये दगडूशेठ गणराजाच्या दर्शनाला सुद्धा होत असते. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवणं कधी कधी हाताबाहेरही जातं. शेवटी विषय श्रद्धेचा असतो. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंडळाला पराकाष्ठा करावी लागते. मंडळानं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही नियम करणे गरजेचे आहेत. गणेश भक्तांनाच मंडळाच्या आवारात सोडणं, जितके गणेश भक्त या आवारामध्ये राहू शकतात तितकेच. गर्दी किती आहे, मंडळामध्ये किती गणेश भक्त थांबू शकतात, यासाठी आता AIचाही वापर करता येऊ शकतो. अन्य काही उपाययोजना आहे तीही करणं गरजेचं आहे. आणि अर्थात गणेश भक्तांनी सुद्धा काही तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. त्यामुळं असे वाद पुन्हा पुन्हा होणार नाहीत. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.